नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत रघुवीर घाटामध्ये। तुम्ही बघू शकता इथे मस्त पावसात खूप छान वातावरण असतं आणि हे रघुवीर घाट माझ्या गावातच आहे, त्यामुळे आम्ही दरवर्षी इथे जातोच आवर्जून। यंदाही आम्ही यावर्षी चाललो आहोत। तुम्ही बघू शकता इतकं छान वातावरण आहे आणि पावसाळ्यामध्ये तर इथे खूप छान वाटतं। खोपी शिरगावापासून रघुवीर घाटामध्ये जाण्यापर्यंत 12 किलोमीटरचा हा रस्ता आहे। तुम्ही बघू शकता इथे मस्त जाताना तुम्हाला छोटे छोटे असे धबधबे पण लागतील आणि पावसामध्ये तर इतकं भारी वाटतं ना की तुम्ही नक्कीच आवर्जून इथे जा, विजिट करा एकदा या रघुवीर घाटामध्ये। आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मस्त हिरवगार असे हे आहे आणि इथे आल्यावरती ना खूप छान वाटतं। तुम्ही बघू शकता मस्त अशी हवा आणि इतकं भारी वाटतं ना आणि खूप उंचावरती आहे हे, त्यामुळे तुम्ही जर गाडीने जात असाल तर खूप गाडी तुम्हाला एकदम सावधगिरीने गाडी चालवावी लागेल, कारण रस्ता पण खूप असा वळणाचा आहे, त्यामुळे तुम्ही गाडीने जर जात असाल तर खूप सावकाश गाडी चालवा। तुम्ही बघू शकता इतकं छान आहे, इथे छोटे छोटे असे धबधबे तुम्हाला दिसतील आणि इथे गेल्यावरती इतकं भारी वाटतं ना की असं वाटतं की पुन्हा खाली जाऊच नाही। आम्हाला तर इथे येऊन खूप भारी वाटलं। तुम्ही बघू शकता मस्त असं सगळीकडे असं धुकं वातावरण आहे, इतकं छान वातावरण आहे ना इथे की खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं। तुम्ही नक्की बघू शकता इतकं छान आहे ना की पावसाळ्यातच इथे येऊ शकता आणि इथे पावसाळ्यातच खूप छान मजा येते। तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच एकदा इथे विजिट करा। इतकं भारी वातावरण आहे ना, काय सांगू, माझ्याकडे बोलायला शब्दच नाही आहेत। खूप भारी वाटलं मला इथे येऊन। I begin to